महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। त्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधला होता। सत्तेला घाबरून अनेकांनी उपस्थिती लावली असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। तर राज ठाकरे मोदींना घाबरलेत असं म्हणत भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरेंना टोला लगावला होता। आता त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही कोश्यारींवर निशाणा साधला आहे। वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। उम्र में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कड़क नेता हैं। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसमें कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं। डरना हो तो गलत काम से डरो। अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं। बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरत आहे? हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सी म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट, आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव। एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो। मला असं वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। इतका दर्जाचा हा माणूस आहे। खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।